नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी आता डी फार्म फर्स्ट इयरला असतील किंवा सेकंड इयरला असतील, ज्या विद्यार्थ्यांचं यापूर्वी डी फार्मचे जर कोणते विषय बॅक राहिलेले असतील, फेल झालेले विद्यार्थी आहेत, तर अशा विद्यार्थ्यांना विंटर एक्झाम 2024 अर्थात हिवाळी परीक्षा 2024साठी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहेत। ते फॉर्म भरण्याची प्रोसेस जी आहे ती सुरू झालेली आहे। यासाठी काय करायचं आहे, विंटर एक्झाम 2024साठी फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू झालेली असल्यामुळे तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये कॉन्टॅक्ट करून लवकरात लवकर हा फॉर्म भरून घ्यायचा आहे। लक्षात ठेवा, काय होतं, ज्यावेळेस तुम्ही रेग्युलर कॉलेजमध्ये अटेंड करत असता त्यावेळेस ह्या सगळ्या प्रोसेस स्मूथली होतात आणि बऱ्याचदा जे विद्यार्थी फेल झालेले असतात किंवा मग विद्यार्थी काही कारणास्तव फॉर्म भरायचा राहून जातो, जर फॉर्म तुमचा दिलेल्या टाईमलाईनमध्ये भरून झाला नाही तर पुन्हा तुम्हाला एक्स्ट्रा फी ही या ठिकाणी भरावी लागत असते आणि कधीकधी ती एक्स्ट्रा फी भरून फॉर्म भरण्याचे टाईम देखील निघून जात असतो। तर असं काही होऊ नये म्हणून या ठिकाणी विंटर एक्झाम 2024 फॉर्म भरायला सुरू झालेले आहेत। कोण कोण भरू शकतं, जे विद्यार्थी आत्ता फर्स्ट इयर किंवा सेकंड इयरला आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांचं पूर्णच फेल झालेले आहेत, त्यांचे जे विषय बॅक राहिलेले आहेत त्यासाठी तुम्हाला फॉर्म भरून ही परीक्षा क्लिअर करता येणार आहे। आता मग फॉर्म कुठे भरायचा आहे, तर पहिली गोष्ट तुमच्या कॉलेजमध्ये संपर्क साधा, कॉलेजच्या ऑफिसशी संपर्क साधा। त्यानंतर आणखीन महत्त्वाची गोष्ट, बऱ्याचदा काय होतं, विद्यार्थ्यांचे जे इंटरनल असेसमेंटचे मार्क्स असतात ते ऑलरेडी कॉलेजकडून MSBT इकडे फिल केले जातात, पाठवले जातात आणि ते तुम्हाला सांगितले जातात। जर तुमचं कॉलेज तुम्हाला ते मार्क्स वगैरे सांगत नसेल तर तुमची जबाबदारी आहे किती मार्क्स तुम्हाला इंटरनल आहेत, तुमचा मीन किती आहे, या गोष्टी वेळोवेळी पाहत चला। आणि जर मार्क्स कमी असेल तर इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी काही करता येईल का, ते संबंधित विषय शिक्षकांना विचारून त्या गोष्टी क्लिअर करत चला, कारण एकदा मार्क्स पाठवले की पुन्हा तुम्हाला त्यात काही बदल करता येत नसतो। ठीक आहे। आणखीन एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे यापूर्वी जेव्हा OTO दिलेला होता त्यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांचे काही विषय बॅक राहिले असतील किंवा मग अगदी या ठिकाणी ते विद्यार्थी विषय क्लिअर करून आत्ता अंतिम वर्षात असतील आणि एखाद दुसरा विषय बॅक राहिला असेल, म्हणजे थोडक्यात सांगायचं काय, कोणीही असो तुमचे विषय काही बॅक राहिले असतील तर ते विषय सोडवण्यासाठी तुम्हाला सध्या आता या विंटर एक्झाम 2024साठी फॉर्म भरायचा आहे। आणि त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा, आता रेग्युलरसाठी जे काही तुमच्या एक्झाम होणार आहेत त्यासाठी अभ्यासाला लागा, अभ्यास करा। बाकी इतर काही महत्त्वाचं अपडेट असेल तर ते वेळोवेळी आपल्या चॅनलवरती दिलंच जाईल। ही माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी तुमचे विद्यार्थी असतील, मित्र असतील तुमच्या कॉलेजमधले की जे फेल झालेले आहेत, कॉलेजला रेग्युलर येत नाही आहेत आता, किंवा अगदी दुसरे कोणी डी फार्मचे विद्यार्थी तुमचे असतील, त्यांच्यासह हा व्हिडिओ शेअर करा, कारण मी बऱ्याचदा पाहिलेलं आहे एक्झामचा फॉर्म भरण्याची टाईमलाईन निघून जाते, त्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा चार्ज देऊन फॉर्म भरावा लागतो। तर का उगीच एक्स्ट्रा पैसे खर्च करायचे, दिलेल्या मुदतीत वेळात सगळ्यांनी फॉर्म भरून घ्या। अजून काही तुमचे डाऊट शंका असतील ते खाली कमेंट करा, पुढच्या व्हिडिओमध्ये त्याची उत्तरं दिली जातील। ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी डी फार्मला आहेत त्या सगळ्यांसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। थँक्यू।